हॅलो गाईज, वेलकम टू अवर चॅनल. आज आम्ही एक चॅलेंज म्हणजे मी आज एक चॅलेंज घेऊन आली आहे. आज ते मी होस्ट करणार आहे आणि आपल्या चॅलेंजचं लोकेशन आहे कळवा आणि आपल्या चॅलेंजचं नाव आहे मीट मी इन कळवा. मी तुम्हाला चॅलेंज सांगते. चॅलेंज खूप सोपं आहे आणि खूप शॉर्ट चॅलेंज आहे. तसं आपल्याकडे आहेत 3 टीम्स ज्या मी अजून सांगितल्या नाहीये. 3 टीम्स, प्रत्येक टीम मध्ये आहेत 2 मेंबर्स. त्यातला एक मेंबर असणार आहे प्रे आणि दुसरा मेंबर असणार आहे हंटर. सो जो प्रे असणार आहे तो मी ठरवलेल्या एका लोकेशनवर असणार आहे. तो प्रे असणार आहे तो मी एका ठरवलेल्या लोकेशनवर असणार आहे. असे 3 लोकेशन्स मी कळव्यातले चूज केले. तिथे एक एक प्रे असणार आहे प्रत्येक टीम मधला. आणि हंटरचं काम सोपं आहे. हंटरला देणार आहे मी एक रिडल त्या प्लेसच्या रिलेटेड आणि हंटरने ते रिडल विचार करून सॉल्व्ह करायचं आणि ती कोणती प्लेस असेल हे शोधायचंय आणि जाऊन आपल्या प्रेला पकडायचंय. सोपं आहे. आणि यासाठी हंटरकडे टाइम असणार आहे 13 मिनिट्स ओनली. येस, 13 मिनिट्स ओनली. एवढ्या वेळात हंटरला प्रेला शोधायचंय आणि सोपे रिडल, एकच रिडल देणार आहे मी हंटरला. बट आता तुम्हाला डाऊट येत असेल ना की प्रे काय करणार आहे? प्रे फक्त बसून राहणार आहे? नाही, प्रेला पण मी 3 रिडल्स देणार आहेत. ते रिडल्स प्रेसच्या रिलेटेड असणार आहे किंवा त्या रिडल्सचे आन्सर. तर प्रेचं काय काम आहे? प्रेचं काम आहे, प्रेला देणार आहे मी 3 रिडल्स. ते 3 रिडल्स मधले 2 रिडल्स असणार आहे त्या प्लेसच्या रिलेटेड, म्हणजे ते प्लेसच्या आसपासच त्याचा आन्सर कुठेतरी असेल. आणि एक रिडल असेल जे बेसिक रिडल असेल. आणि इफ जर प्रेने ते 3 रिडल सॉल्व्ह केले तर हंटरला मिळणार आहे अजून एक हिंट. आणि सॉरी, तर हंटरची जी सेकंड हिंट असणार आहे ती सेकंड हिंट त्या प्लेसच्या रिलेटेड असणार आहे. म्हणजे मी काही इमोजीस देणार आहे त्या प्लेसच्या रिलेटेड किंवा त्या प्लेसच्या नावाच्या रिलेटेड. सो हंटरला अजून सोपं होईल ती प्लेस शोधायला. तर हे झालं. तुम्हाला समजलं हंटरचं काम काय, प्रेचं काम काय. हंटर जे रिडल सॉल्व्ह करणार आहे फर्स्ट आणि सेकंड दोन्ही रिडल, त्याचा आन्सर हंटर मला सांगणार नाहीये. आय डोंट केअर की हंटर कुठला प्लेस चूज करतोय, चुकीचा प्लेस चूज करतोय तो तिकडे जाईल. इट्स ऑन हंटर. बट जो प्रे जे 3 रिडल्स देणार आहे त्या 3 रिडल्सचे आन्सर जर मला प्रेने दिले तर त्या 3 रिडल्सचे आन्सर मला प्रे मला देणार आहे. आणि मग मी सेकंड हिंट हंटरला देणार आहे. आणि लास्ट आणि वर्स्ट ट्विस्ट आहे यातला की जर तुम्ही काहीही चीटिंग केली तर सरळ तुमचे 3 मिनिट्स कट होणार आहेत. इफ जर प्रेने चुकीचं आन्सर दिलं तर 30 सेकंड्स प्रत्येक चुकीच्या आन्सरसाठी 30 सेकंड्स कट होणार आहेत. आणि अजून एक सर्वात मोठा ट्विस्ट, इफ जर एखाद्या एक टीमचा हंटर दुसऱ्या टीमच्या प्रेला भेटला ऍक्सिडेंटली और मुद्दामून और वट एव्हर, तर तरी सुद्धा 3 मिनिट्स कॅन्सल होणार आहेत त्या हंटरच्या टीम मधून. प्रेच्या टीम मधून काय नाही होणार, हंटरच्या टीम मधून 3 मिनिट्स कॅन्सल होणार आहे जर चुकीचा प्रे शोधला तर. बस झालं. तसा आहे चॅलेंज. एक मोठी ट्विस्ट मी सांगायचं विसरलीये की हंटर और प्रे दोघांनाही आपला टीम मेंबर कोण आहे हे माहित नाहीये. मला माहित असणार आहे. थँक्यू. तुम्हाला आता चॅलेंज समजला असेल नसेल आम्हाला नाही माहिती, पण आता आम्ही चॅलेंज स्टार्ट करणार आहे. सो आता ही काय सांगते आपल्याला? सो द नेम ऑफ हंटर्स आर फर्स्ट हंटर
नेम ऑफ प्रेज. अरे भाई. कारण की मला प्रेज जास्त लागेल. जो प्रेज आहे जे एकाच जागी मला बसणार प्रे नाही आणि बनायचं. तीन रिडल सॉल्व्ह करणार आहेत असे प्रेज आहेत. फर्स्ट प्रे आहे चिंटू, सेकंड प्रे आहे प्रणय आणि थर्ड प्रे आहे शुभम. आता तुम्हाला समजायचं हंटर कोण आहे. आयुष, नितेश आणि सुजल. सो आता आम्ही तिघं हंटर्स आहेत आणि बाकीचे तिघं प्रेयर. म्हणजे आम्हाला पण आता आम्हाला अजून माहिती नाही की आम्हाला कोणाला शोधायचंय. आपल्याला माहिती नाही आपल्याला कोणाला शोधायचं. तू कोणाला शोधणार आहे. मी प्रणयला शोधणार आहे का तू प्रणयला शोधणार आहे. सो ते पण नाही. नाही सांगणार आहे. मेन मंदिरच्या इथे जायला. थिंग, इफ तुम्हाला कोणताही प्रे सापडला तर मला तुम्ही लगेच प्रे सोबत सेल्फी काढून सेंड करायची आहे. आणि जर रॉंग असेल तर मी 3 मिनिट्स कमी करणार त्याच्या टीम मधून. सो आता जे आमची होस्ट आहे प्रांजली आणि प्रेज चालले त्यांच्या जागेवरती बसायला. सो आता आम्ही बसवून येणार आहे. तिघं हंटर्स इथेच बसून राहणार आहे आयुष्य घरात मी त्यांना फक्त टाइमपास करत. आय गेस मी त्यांना बसवून येणार. अरे Hi मग guys. तो हाय गाइस तो हाय परमनंट हंटर्स हिअर. मीट अनदर व्लॉग. हे बघ हे बघ Vlog जर मध्ये vlog. आपल्याकडून चॅलेंज मिळालं नाही चॅलेंज घरी येऊ गपचूप. भाई 13 मिनिटात आहेत यार. 13 मिनिटात कसं काय होणार आहे. हाय गाईज, मी हंटर बनलोय आणि हे दोघं पण हंटर आहेत, सुजलादा आणि आयुष. आणि पुढे आम्हाला माहिती नाही आम्हाला प्रेडेटर प्रे कोण आहे. फक्त आम्हाला एवढं माहिती आम्ही हंटर आहे आणि आम्हाला एक रिडल सॉल्व्ह करायचं जे आम्हाला आमच्या प्रेकडे घेऊन जाईल. सो आता आमचा होस्ट परत आलेला आहे त्यांना त्यांच्या जागेवर सोडून आणि आता आम्हाला आमचे हिंट्स भेटणार आहेत. इट्स टाइम टू गेट आवर हिंट्स. आयुष्य दिलीस ना आयुषला नाही तर माझे देशील. आयुषला आयुष्य हे टायमर चालू नाही आलं. नो ओपनिंग. नाही नाही अच्छा असं आहे काय. 13 मिनिटाचं टायमर स्टार्ट झाल्यावर ब्रो मी नितेश. किती चांगला आहे. आणि सुजल. ए माझी हिंट मला भेटली. 1 2 3 गो. चला मला प्राण्याचा कॉल येतो. काही समजतच नाही काय दिले साक्षी, सॉरी प्रांजली दिने. जरा विचार करते कुठे ती जागा असेल मला समजतच नाही काय ती. What the f is this? बाय गाईज. ब्रो मला माझे हिंट काहीच नाही कळते. शुभमने काहीतरी मेसेज टाकले ग्रुपवर. Big boxes rush past, but I stay still. Families live here, here iron and steel. I am not at stop, yet human carriers are near. भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई यहाँ पे क्या हो रहा भाई. हे भाय कळलं त्याची जागा आहे. बिग बॉक्सेस रश पास्ट बट आय स्टे स्टील. फॅमिलीज लिव्ह हिअर नियर आयर्न अँड स्टील. आय एम नॉट ॲट स्टॉप येट ह्युमन कॅरियर्स आर नियर. गाईज हे बघा दिसतंय का नाही. Stitch for miles but I'm not snake. काय लिहिलंय. मीच चाललो कुठेतरी. गाईज मला घंटा नाही कळालं काय लिहिलंय याच्यात. मी आता फक्त अंदाज लावतो. गाईज मला काहीच समजत नाही दीदीने एकतर काय लिहिलंय काय माहीत. आणि कळवत अशी गोष्ट कुठे मला तीच आठवत नाही काय. बघू आता पुढे काय होतंय. सो बाय. मला नाही काय कळतं. माझं डोकं फिरतंय आता पण आय हॅव 13 मिनिट्स ऑनली. सो आय होप मी कोणाला तरी शोधीन. पॉईंट्स नाही भेटले तरी चालेल पण मी कोणाला तरी शोधीन. Meanwhile. सक्सेसफुली टीम बी अँड सी एक एक पॉईंट हरलेत कारण की त्यांनी त्यांच्या प्रेने रॉंग आन्सर्स दिले आहेत. आणि टीम एकडे अजूनही
एक मिनिट हरले तर पण नाही, रॉंग आन्सर दिला. आणि टीम एकडे अजूनही 13 मिनिट्स आहेत, तर टीम बी आणि टीम सीकडे आहेत फक्त 12 मिनिट्स. सो लेट्स गो. आता मी चालली आहे चिंटूकडे, बिकॉज त्याच्याकडे फोन नाही आहे. सो त्याचा रिडल सॉल्व करतानाच रेकॉर्डिंग मला करायला लागेल. सो लेट्स गो. सो फर्स्ट रिडलचा आन्सर चिंटूने दिला आहे. चिंटू आन्सरचं ना काय? कावबॉय होता. कावबॉय एक घोडा चालवणारा हे असतो. The cowboy was riding out on a Friday and he reached one place or one village on Friday. He reached one place or one village on Friday and stayed for 3 nights. Still he left on the Friday. ह्याचं मी आन्सर त्याला विचारलेलं आणि त्याचे आन्सर त्याने बरोबर दिलं, जे की आहे फ्रायडे, कारण की काढलेलं हॉर्सचं नाव असतं फ्रायडे. करेक्ट. आता त्याला उरलेले 2 आहेत, ते सॉल्व करायचे आहेत. लेट्स सी काय करतोय चिंटू. हाय गाईज, इट्स बीन 2 ते 3 मिनटं मी चालून मला अजून काहीच नाही कळत मी कुठं चाललो आहे. मला कोण दिसत पण नाही आहे. काय आहे तुझी? सांगू शकतो आपल्याला थोडी काय करणार आहे. तू बोलले आपण एकामेकांना भेटू शकतो. आय स्पेस फॉर बाईक इंजिन्स लव मी ब्रेसेस मस्ट फेल्स नथिंग जस्ट राउंड रबर इन साईड ऑन डॉक्टर. काय आहे? What? Big boss face, big eyes. तोंड बोबडीच fast but I stay still. Families live here near. I am in still. I am not at stop yet. Human carriers are near. इथे कुठे मोठे बॉक्सेस आहेत का? नाही, माझं नाही. अरे बॉक्सेस हां, मोठे. याच्यावर ना कसं रक्त कोण दिसला त्याला उचल. हां, मी पण तेच करणार आहे, पण कोण दिसतच नाही. एवढा लांब तर नाही होऊ शकत तर तिकडनंच करत. अरे बिग बॉक्सेस. फॅमिलीज लिव्ह हिअर. फॅमिलीज कुठे राहतात मला नाही माहिती. फॅमिलीज लिव्ह हिअर. हां, मला भेटला नाही. दाखव. दाखवू शकतो. ब्रो हे काय आहे? आम्ही दाखवलं एकमेकांना. I have no mouth, yet I teach. आयुष याची बुक भारी आहे. Every day you visit some. I some have love no me or- mouth yet It's I phase teach of you to life. speak. Every day you visit some love me or काय? It's Some phase hate of me. life. School. हे नाही. एक तर माझ्या टीमचा आधीच 1 मिनिट कमी झालंय. माझे किती मिनिटं कमी झालं? एकच ना माझं. पण मी शोधण्याचे ट्राय करतोय. ब्रो अरे तिघे माझं 1च मिनिट कमी झालं ना. तुझी टीम बी आहे. हा ए मी आपल्या दोघांचं 1 मिनिट कमी झालंय. का? आपले प्रेय झागलेत दोन्ही मला दोन्ही असणार आहे. कारण की त्यांनी रॉंग आन्सर दिले 2 हिंटचे. It's phase of life. ओपन करतो आणि एक लाईफची ती जर्नी आहे शाळा म्हणजे. हा मग जा ना पुढे न्यू कळवा. हा तेच असेल. अरे यार आता ते शाळेत इथं जाऊ मी. रे आपण आता भाजी घ्यायला आलो असं वाटतं. ती आपण असं सुरते मला असं वाटतंय. मला इकडनं अशी स्मेल येते. इकडे कोणतरी आहे. अरे ब्रो फॅमिलीज लिव्ह हिअर. हे हिअर आहे का नियर आहे? नियर नियर आयर्न अँड स्टील. ब्रो आपण काय मला वाटेल तिथे काहीतरी सोप्पं दे. बिग बॉक्स. दीदी घरी जाऊन झोपली. नाही ती फिरते. किती फिरताना भेटली का? अरे ती मला माझ्यासोबत होती. माहिती का? तिच्यासोबत जायला पाहिजे तर. सुजलला तर मला तिकडनं दिसला त्या गाड्याला ते शंकर बनवायच्या कोण इकडचं. नव्हतं. मी पण इकडनं गेलो. कोण नव्हतं. ए अरे ऐक ना. आता आपण इथून आलो. इथे पण जर कोण नसेल तर मग आपल्याला स्टेशनलाच जायला लागेल. ए ऐक ना रे ऐक. स्टेशन हाय गाईज, दीदीने एक तर माझ्या शीट टीमचं आधीच 1 मिनिटं कमी नोटमध्ये झालंय. काय लिहिले ते एवढं मला काय समजत नाही. माझं. पण मी शोधण्याचं ट्राय करतोय. हो आता काय होतं पुढे ते बघू. चलो बाय. नंतरचं देवदर्शन चालू. Block का नाही करत तू? Not
फॉर बेड आय होल्ड इट बट. आणि चिंटूने ह्याचं करेक्ट आन्सर दिलंय बेंच. आणि इकडे सर्व्हिस रोडचे जेवढे बेंच आहेत ते काउंट करून त्याने मला बरोबर न्यूमेरिकल आन्सर दिलेला आहे. सेकंड आता लास्ट आहे दिस प्लेस द नेम काउंट देम. ना ह्याचं पण आन्सर नंबरमध्येच आहे. दिस प्लेस द नेम काउंट देम. ही जागा, या जागेचं नाव मोज त्यांना, बट इन इंग्लिश. हंटर्स मला इग्नोर मारतात, माझे कॉल्स उचलत नाही आहेत, मला रिप्लाय देत नाही. सर्विस अशा तऱ्हेने आपला प्रेमाला विनर आहे चिंटू. आणि आता मी त्याच्या पार्टनरला देते हिंट. बाय बाय, तुझं काम. गाईज मला अजून एक हिंट मिळाली आहे, पण ती पण समजत नाही मला. मी बैलबुद्धी वाटतं. टाइम वाढलाय. सो नाव आय कॅन स्टील हंट फॉर समवन. आणि एक प्रॉब्लेम झाला आहे. टीम एच्या जो प्रे होता त्यांनी तिन्ही हिंट सॉल्व केले आहेत. सो आता त्यांना एक एक्स्ट्रा हिंट भेटली आहे. आणि आता माझा टीममेट जो होता कोण माहिती नाही, त्यांनी एक पण हिंट नाही सॉल्व केली. म्हणजे केली पण त्या 2 रॉंग केलं. सो आता आमचा टायमिंग पण मायनस झाला आहे. परत टायमिंग वाढून भेटला आहे, पण तरी मला माझी हिंट नाही सॉल्व होते अजून. आता मी सगळं ट्राय केलं पण मला कोण नाही भेटत आहे. सो आय थिंक मी हारणार आहे आणि टीम ए जिंकणार आहे. आणि नाही समजते कुठे. चलो इतकी की माझी एक बँकची वाढ लागली आहे. बट हे लोकांनी अजून ह्यांचे शोधलेले आहेत. मी एवढा टाईम वाढवून दिला आहे ना, आता यांना 6:30पर्यंत टाईम केला. आय डोंट थिंक सो हे शोधतील. त्यातल्या त्यात टीम एचा जो प्रे आहे, जो की आहे चिंटू, त्याने खूप मस्त काम केलं आहे. त्याने त्याच्या मेंबरसाठी, जो की आहे आयुष, त्याच्यासाठी अजून एक पॉईंट मिळवून दिला आहे. आणि मी आयुषला न्यू हिंट सेंड केले. आणि गाईज आय थिंक मी हिंट क्रॅक केली आहे, पण आता मला तिथपर्यंत जायला परत टाईम लागेल. आणि 6:30पर्यंत टाईम आहे तरी अजून. पण आय थिंक काहीतरी होईल. गाईज नितेशची टीम जिंकली आहे आणि मीच माती खाल्ली, कारण की मीच नितेशला आन्सर सांगितलं. त्याच्यामुळे जरा हाय गाईज, मला फायनली माझा प्रे भेटलेला आहे. आणि आय थिंक आम्ही सेकंड येऊ शकतो, कारण की प्रणय आणि नितेश फर्स्ट आलेत. सो त्यांचं ते जिंकलेले आहेत विनर्स. पण सेकंड पण येणार ना कोणतरी. आणि मी आता शुभमला शोधलं आहे. पण सो आपल्याकडे आहेत क्लिअर विनर्स बँक्स. क्लिअर विनर्स आहेत नितेश आणि मी प्रणय. नितेशने आन्सर ओळखलं. पहिलेच एक, त्याला दुसऱ्या हिंटची गरज पण नाही लागली. पहिल्याच रिडलमध्ये त्याने ओळखला आणि तो बरोबर प्लेसला आला. आणि प्रणयने केलं इट 5 स्टार डू नथिंग. इथे सो आमचं चॅलेंज झालं आहे आणि आमच्याकडे आता विनर्स आहेत प्रणय आणि नितेश. मला असं सांगा असं वाटतं की नितेशने रिडल सॉल्व केलं आणि प्रणयने सॉल्व नाही केलं, माझ्या ह्याच्याने मदत केली. प्रणयने काहीच केलं नाही तरी. आणि सेकंड आल्यात चिंटू आणि आयुष. आणि कारण की चिंटू या प्रेने तिन्ही रिडल्सचे मला आन्सर दिले. माझा टीममेटच बॉट होता म्हणून मी हारलो, नाही तर मी जिंकलो असतो. माझ्या टीममध्ये जर प्रणय असता तर ती प्रणयला भेटून इग्नोर करून पळून आलो. चॅलेंज झालाय कम्प्लीट आणि आपल्याकडे विनर्स आहेत नितेश आणि प्रणय. आणि त्यात नितेश हंटर होता आणि प्रणय प्रे होता. आणि नितेश बस नितेशला मी जी फर्स्ट हिंट दिली होती त्या फर्स्ट हिंटने नितेशने प्लेस शोधून काढली. प्रणयला मी 3 जे दिलेले रिडल्स ते तिन्ही चुकवले. हा सांगते मी ना प्रत्येकाचे. आणि इथे नंतर आपल्याकडे दुसरी टीम आहे ज्यात प्रेने तिन्हीच्या तिन्ही आन्सर दिले आणि आपल्या हंटरला
हंटरला सेकंड हिंट दिली पण हंटर तरी चुकला. हंटरला काय नाही कळलं. सेकंड हिंट मिळूनही हंटरला समजलं नाही. आणि इथे जे दोन आहेत इथे आय थिंक वन साइड गेम चाललेला. शुभम काहीच करत नव्हता. शुभम सगळे चुकीचे आन्सर देत होता. आणि जरा सुजल मला टीममेट चांगला नव्हता भेटला. हा आहे बोल बोल. खरं, कारण की माझ्या टीममेटला पहिला हिंटचा आन्सर येऊन पण त्यांनी 48 आन्सर दिलेलो. सो तो किती जरा- सॉरी हिंट होती की आय एम ऑड नंबर बट इफ यू रिमूव्ह लेटर आउट ऑफ मी इट विल बिकम इवन. आणि आन्सर होतं 7. पण आपल्या शुभमने आन्सर दिला 8. VIII 8. सो गाईज हा व्हिडिओ झालाय आता एंड. आणि आपण आता व्हिडिओच्या एंडला आलो. काय बोलतो? Like, share, and subscribe. ये बाय बाय.